दरम्यान या सगळ्या प्रकरणावरून हा वाद आज सभागृहामध्ये रंगला। नेमकं ते साताऱ्यातलं प्रकरण काय होतं आपण पाहूया। सातारा झेडपीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी युतीला 65 पैकी 35 जागा मिळवत बहुमत प्राप्त झालं। 27 जागांसह भाजपा हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून साताऱ्यामध्ये समोर आला। साताऱ्यामध्ये बहुमताकरता 33 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज होती। अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपनं 6 सदस्य फोडले आणि आपला अध्यक्ष त्या ठिकाणी बसवला। भाजपनं शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादीचे 3 सदस्य फोडले। भाजपनं एका अपक्षाचाही पाठिंबा मिळवत अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली। इतर 2 सदस्यांना पोलिसांनी मतदानापासून रोखल्याचा शिवसेनेचा आरोप आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी काय आदेश दिले आपण पाहूया। सातारा पोलीस अधीक्षकांना तातडीनं निलंबित करा असं नीलम गोरे म्हणाले। झेडपी आवारातील सीसीटीव्ही देखील घेण्यात यावेत असं देखील त्यांनी म्हटलं। विभागीय आयुक्तांनी स्वतः या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष घालावं असं देखील गोरेंनी म्हटलं। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावरती भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी आक्षेप नोंदवला। त्यांचा आक्षेप नेमका काय होता आपण पाहूया। हे संपूर्ण प्रकरण आज विधान परिषदेमध्ये चांगलंच गाजलं। विधानसभेच्या सभागृहामध्ये या संपूर्ण प्रकरणावरती शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। जयकुमार गोरे काय म्हणतात बघा। शंभूराज देसाई, मकरंद पाटील हे मंत्री झेडपी आवारात गेलेच कसे असा पहिला प्रश्न त्यांनी उपस्थित केला। देसाई पाटील या मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश का मोडले असं देखील त्यांचं म्हणणं आहे। वस्तुस्थिती समजून न घेता चर्चेवर आधारित एसपींच्या निलंबनाचे आदेश कसे दिले गेले असं देखील ते म्हणतात। झेडपी निवडणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्था का मोडली असा देखील प्रश्न त्यांनी केलाय। बंदोबस्तातील पोलिसांना शिवीगाळ का करण्यात आली असा देखील सवाल त्यांनी केला। पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश तातडीनं स्थगित करा अशी मागणी देखील त्यांनी केली। झेडपी आवारामध्ये 5000 कार्यकर्ते कोणाच्या आदेशानं आले असा देखील सवाल त्यांनी विचारला।